नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण 8 मे रोजीचं करंट अफेअर जे आहे ते अभ्यासणार आहोत. लेक्चर सुरू करण्यापूर्वी आपण राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी मित्रांनो, राज्यसेवा पूर्व परीक्षेची विजयश्री बॅच आणि इथं मुख्य परीक्षेसाठी प्री प्लस मेन्स प्लस इंटरव्ह्यूसाठी फाउंडेशन बॅच या दोन्ही बॅचेसमध्ये लाईव्ह लेक्चर, रेकॉर्डेड लेक्चर, टेस्ट सिरीज, नोट्स असणार आहे. राज्यसेवेची जी काही फाउंडेशन बॅच आहे यामध्ये NCERT तसेच स्टेट बोर्डचे लेक्चर देखील तुम्हाला बघायला मिळेल. कंबाईनची जी काही परीक्षा होणार आहे गट ब आणि गट क साठी 2025 त्यासाठी आपण फाउंडेशन बॅच सुरू केलेली आहे. यामध्ये सुद्धा स्टेट बोर्डचे लेक्चर, नोट्स, टेस्ट सिरीज या सगळ्या गोष्टींचा समावेश आहे. त्यानंतर कंबाईन गट ब मुख्य परीक्षेसाठी आपण देखील बॅच सुरू केलेली आहे. या बॅचमध्ये सुद्धा नोट्स, टेस्ट सिरीज, लाईव्ह लेक्चर, रेकॉर्डेड लेक्चर यांचा समावेश आहे. त्यानंतर आता गट क पूर्व परीक्षा जी होणार आहे 1 जूनला त्यासाठी 2 बॅच आहे. एक रिव्हिजन बॅच ज्यामध्ये लेक्चर असतील, रिव्हिजन लेक्चर, आणि एक जी आहे तर ती रेग्युलर बॅच आहे ज्यामध्ये नोट्स, टेस्ट सिरीज, लाईव्ह लेक्चर, रेकॉर्डेड लेक्चरचा समावेश असणार आहे. त्याचबरोबर या आपल्या नोट्स पॅक आहे हातून परचेस करू शकता. यामध्ये लवकरच पंचायत राज आणि पर्यावरणाच्या नोट्सचा समावेश होणार आहे. हे बघा मित्रांनो, अभ्यास मित्राचं ऍप्लिकेशन तुम्ही सगळ्यांनी डाउनलोड करायचं. यामध्ये या बॅचेस तुम्हाला बघायला मिळणार आहे. टेलिग्राम चॅनल आणि इंस्टाचं पेज देखील फॉलो करायचं आहे. सुरुवात करूया 8 मे रोजीच्या करंट अफेअर्सला. बघा मित्रांनो, पहिला क्वेश्चन तुमच्या समोर. भारतातील पहिले सोने वितळणारे अत्याधुनिक AI सक्षम गोल्ड मेल्टिंग ATM कोणी सुरू केलं आहे? तर भारतातील पहिलं सोनं वितळणारं अत्याधुनिक AI सक्षम गोल्ड ATM जे आहे, गोल्ड मेल्टिंग ATM जे आहे, तर ते कोणी सुरू केलं? तर गोल्ड सिक्का नावाच्या कंपनीने सुरू केलेलं आहे. तर आता बघा मित्रांनो, आता हे ATM कसं काम करतं कसं नाही, आपण जर बघितलं तर पैसे यामध्ये टाकून सोनं विकत घेऊ शकतो, ठीक आहे. किंवा यामध्ये सोनं जर आपण टाकलं, ठीक आहे, तर ते काय करू शकतं, ते सोनं घेऊन आपल्याला पैसे देऊ शकतं. अशा प्रकारचं ATM आहे. आता आपण जे त्याला सोनं दिलेलं आहे किंवा त्यातून जे सोनं आपण विकत घेतलेलं आहे त्याला लगेच ते मेल्ट करून त्याची क्वालिटी चेक करू शकतं. 24 कॅरेटचं आहे की 22 कॅरेटचं सोनं आहे की 20 कॅरेटचं आहे, 18 कॅरेटचं आहे, ते लगेच चेक करणार आणि मग त्यानुसार आपल्याला पैसे मिळणार. समजून घ्या, तुमच्याकडं 10 तोळे सोनं आहे, तुम्ही त्या ATM मध्ये दिलं तर मग ते ATM मध्ये सगळं सोनं ते पहिले मेल्ट होणार आणि त्यातलं काही 24 कॅरेट असणार, काही 22 कॅरेट असणार. मग ते सगळ्यांचं राऊंड फिगर करून समजून घ्या तुम्हाला 23 कॅरेट नुसार त्याचे पैसे जे आहे ते देऊन टाकणार. तर अशा प्रकारचं ATM जे आहे, गोल्ड सिक्का ATM, हे सुरू करण्यात आलेलं आहे. भारतातील पहिलं सोनं वितळवणार हे ATM असणार आहे. AI चा यामध्ये समावेश असणार आहे, ठीक आहे. तर गोल्ड मेल्टिंग ATM जे आहे ते गोल्ड सिक्का या कंपनीने सुरू केलेलं आहे. कुठली कंपनी आहे? तर हैदराबाद मधलीच ही कंपनी आहे. पहिले जर आपण बघितलं, भारतातील पहिलं गोल्ड ATM देखील हैदराबाद मध्ये सुरू करण्यात आलं होतं. भारतातील पहिले UPI ATM जे आहे ते मुंबईमध्ये सुरू करण्यात आलं होतं, ठीक आहे. या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहे. तर गोल्ड ATM लिहून देतो इथं, गोल्ड ATM हैदराबाद, गोल्ड मेल्टिंग ATM पण हैदराबाद, ठीक आहे. त्यानंतर जर बघितलं तर UPI ATM मुंबई, ठीक आहे. तर हे लक्षात ठेवायचे, ATM विषयी या गोष्टी लक्षात ठेवायचे. त्यानंतर अलीकडे एक ATM विषयी अजून एक न्यूज आहे, ती आता आपण पुढे बघणार आहोत आजच्याच लेक्चरमध्ये. आपण जर बघितलं तर या ATM मध्ये सोन्याची खरेदी केली जाऊ शकते, विक्री केली जाऊ शकते, सोनं वितळलं सुद्धा जाऊ शकतं, याची शुद्धतेची चाचणी सुद्धा केली जाणार आहे, ठीक आहे. सोने खरेदी केल्यानंतर किंवा जमा केल्यानंतर लगेच वितळून त्याची शुद्धता तपासू आपण शकतो. अशा प्रकारचं हे ATM आहे. आधी भारतातील पहिली गोष्ट होती, म्हणून आता भारतातील पहिल्या गोष्टी बघून घेऊया रिसेंट झालेल्या. भारतातील पहिलं लांडगा अभयारण्य लातेहार झारखंडमध्ये सुरू झालं. भारतातील पहिलं क्वांटम कम्प्युटिंग विलेज अमरावती आंध्र प्रदेशमध्ये बनत आहे. पंचवटी एक्सप्रेस ट्रेन मध्ये ATM बसवणारी पहिली बँक कोणती? तर बँक ऑफ महाराष्ट्र. हे सुद्धा लक्षात ठेवा, हीच न्यूज म्हणत होतो मी ATM विषयी. तर बँक ऑफ महाराष्ट्र जी आहे तर ती पंचवटी एक्सप्रेस नावाच्या ट्रेन मध्ये ATM बसवणारी पहिली कंपनी, पहिली बँक ठरलेली आहे. यानंतर भारतीय लष्कराने FPV कामाकाजी ड्रोनची यशस्वी चाचणी जी आहे ती कुठे घेतलेली? पठाणकोट. कामाकाजी ड्रोन म्हणजे काय? तर जाऊन डायरेक्ट आत्महत्या करणारे ड्रोन, ठीक आहे. डायरेक्ट टार्गेटवर डायरेक्ट मिसाईल सारखं जाऊन पडणारे आणि स्फोटक असतं त्यामध्ये, तसं विस्फोट तिथं होणार, ठीक आहे. अशा प्रकारचे जे ड्रोन असतं त्यांना कामाकाजी ड्रोन म्हटलं जातं. देशातील पहिले स्वदेशी MRI मशीन दिल्लीच्या एम्स मध्ये बसवण्यात आलेला आहे. भारतातील पहिली नाईट सफारी कुकराईल चे बांधकाम लखनौ मध्ये सुरू आहे, ठीक आहे, उत्तर प्रदेशमध्ये. भारतातील पहिले जलमग्न संग्रहालय INS गुलदार सिंधुदुर्ग मध्ये तयार केलं जात आहे.
भारतातील पहिली वन्यजीव बायोबँक जी आहे ती दार्जिलिंग प्राणी संग्रहालयामध्ये ओपन करण्यात आलेली आहे. समान नागरी संहिता लागू करणारं स्वतंत्र भारतातील पहिलं राज्य उत्तराखंड ठरलेलं आहे. सिक्कीमच्या सोरेंग जिल्ह्यात भारतातील पहिलं सेंद्रिय मत्स्यपालन क्लस्टर जे आहे ते सुरू करण्यात आलेलं आहे. त्यानंतर भारतीय रेल्वे आणि IIT मद्रास यांनी मिळून भारतातील पहिला हायपरलूप ट्रॅकची चाचणी घेतलेली आहे. यानंतर दुसरा क्वेश्चन, 19व्या सुधीरमन कप 2025 चे विजेतेपद कुणी पटकावलेलं आहे? तर बघा मित्रांनो, सुधीरमन कप जी आहे ही कशाची स्पर्धा आहे? तर बघा ही स्पर्धा आहे बॅडमिंटनची ही स्पर्धा आहे. ठीक आहे. आता बघा ही स्पर्धा जी आहे तर ती 2 वर्षातून होते. 2 वर्षांनी ही स्पर्धा होते, त्यामुळे याच्यावर प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो. आपण जर बघितलं तर ही स्पर्धा या वर्षी चीनने जिंकलेली आहे. उपविजेता राहिलेला आहे दक्षिण कोरिया. 16 संघ यामध्ये सामील झाले होते. भारत 9व्या स्थानावर राहिलेला आहे सुधीरमन कप मध्ये. ठीक आहे, तर लक्षात ठेवा, मोस्ट इम्पॉर्टंट गोष्टी आपण इथं बघितलेल्या आहे. यानंतर पुढे जाऊया. बघा 27 एप्रिल ते 4 मे या काळात सुधीरमन कप खेळवला होता. हा कप चीनमधील झियामेन या शहरामध्ये या कपचं आयोजन जे आहे ते करण्यात आलं होतं. आपण जर बघितलं तर या स्पर्धेमध्ये ही एक मिश्र सांघिक स्पर्धा होती. यामध्ये संघ आपल्याला बघायला मिळत होते बॅडमिंटनचे. ठीक आहे, तर ही सांघिक स्पर्धा होती ज्यामध्ये चीनने दक्षिण कोरियाचा 3-1 ने पराभव केलेला आपल्याला बघायला मिळतो. ही द्विवार्षिक स्पर्धा आहे. द्विवार्षिक चषक दर 2 वर्षांनी आयोजित केला जातो. 16 संघ सहभागी झाले होते. भारत 9व्या स्थानावर आपल्याला इथं बघायला मिळाला या स्पर्धेमध्ये. जागतिक दमा दिवस 2025 कधी साजरा केला जातो? तर जागतिक दमा दिवस 2025 मध्ये कधी सेलिब्रेट करण्यात आला? तर 6 मे ला जागतिक दमा दिवस जो आहे तो सेलिब्रेट करण्यात आलेला आहे. तर दमा का होतो का नाही हे लोकांपर्यंत पोहोचवणं आणि दम्याचे जे काही इम्पॅक्ट आहे, जसं की कुणाचा मृत्यू होतो, कुणाला अपंगत्व येतं, याविषयक माहिती लोकांमध्ये पोहोचवण्यासाठी दमा दिवस जो आहे तो सेलिब्रेट केला जातो. पहिल्यांदा तो 1998 मध्ये सेलिब्रेट केला गेला होता. आता तो दरवर्षी 6 मेला सेलिब्रेट केला जात नाही. काय बोलताय सर? तर बघा मित्रांनो, दमा दिवस जो आहे तो मे महिन्याच्या पहिल्या मंगळवारी सेलिब्रेट केला जातो. मग 2025 मध्ये ती तारीख होती 6 मे. मग 6 मेला हा दिवस जो आहे तो सेलिब्रेट करण्यात आला होता. या वर्षीची थीम होती मेकिंग ब्रीदिंग ट्रीटमेंट ऍक्सेसेबल टू ऑल. ठीक आहे, तर मेक ब्रीदिंग ट्रीटमेंट ऍक्सेसेबल टू ऑल अशी या वर्षीची थीम होती. यानंतर चौथा क्वेश्चन, मे 2025 मध्ये कोणत्या राज्याने भूजल संकटाचा सामना करण्यासाठी AI सक्षम वॉटर ॲटलास 2025 लॉन्च केलेला आहे? तर बघा मित्रांनो, AI चा वापर करून अशा प्रकारचा एक नकाशा जो तयार करण्यात आलेला आहे, वॉटर ॲटलास तयार करण्यात आलेला आहे की त्यानुसार लोकांना कळेल कुठे पाणी अवेलेबल आहे. ठीक आहे, जमिनीमध्ये कुठं पाणी उपलब्ध आहे पुरेशा प्रमाणात, कुठे तलाव वगैरे बांधण्याची गरज आहे. ठीक आहे, कुठे डॅम वगैरे तयार करण्याची गरज आहे. तर अशा प्रकारचा वॉटर ॲटलास जो आहे तो सुरू करण्यात आलेला आहे हरियाणामध्ये. तर AI सक्षम वॉटर ॲटलास जो आहे तो भूजल संकटाचा सामना करण्यासाठी हरियाणामध्ये सुरू करण्यात आलेला आहे, किंवा आपण म्हणूया हरियाणामध्ये तयार करण्यात आलेला आहे. एक संस्था आहे बघा, आपण जर बघितलं तर हरियाणा स्पेस ॲप्लिकेशन सेंटर, तर यांनी हा ॲटलास विकसित केलेला आहे. तर का विकसित केला? तर हरियाणामध्ये जर आपण बघितले तर जवळपास 76% पेक्षा जास्त जे काही तालुके आहे ते पाण्याच्या बाबतीत गंभीर आणि अतिशोषित श्रेणीमध्ये येतात. म्हणजे पाण्याची खूपच समस्या आपल्याला तिथं बघायला मिळते. मग त्यामुळे हा ॲटलास जो आहे तो बनवण्यात आलेला आहे. DRDOने मे 2025 मध्ये स्ट्रॅटोस्फिअरिक एअरशिप प्लॅटफॉर्मच्या पहिल्या उड्डाणाची यशस्वी चाचणी कुठे केली? तर बघा मित्रांनो, आपण जर बघितलं तर स्ट्रॅटोस्फेरिक म्हणजे आपण जर बघितलं तर पृथ्वीच्या वर वेगवेगळे आपण जर बघितलं तर थर आहे. त्यामध्ये स्ट्रॅटोस्फिअर नावाचा एक थर आपल्याला बघायला मिळतो. ठीक आहे, तर स्ट्रॅटोस्फेरिक आपण जर बघितलं स्ट्रॅटोस्फिअर मध्ये आपण काही व्हेकल जे आहे, काही आपले जे काही जहाज आहे, ठीक आहे, थोडक्यात ज्या काही फ्लाईट आहे, ठीक आहे, तर त्या पाठवणार आहोत. मग त्यासाठी आपण एक प्लॅटफॉर्म जो आहे तर तो मध्य प्रदेशमधील शिवपूर या ठिकाणी विकसित केलेला आहे. ठीक आहे, तर मध्य प्रदेशमधील शिवपूर या ठिकाणी विकसित केलेला आहे. मग आता तुम्ही सांगायचं स्ट्रॅटोस्फिअर जो आहे तो पृथ्वीपासून किती उंचीवर असतो आणि कोणत्या उंची दरम्यान असतो हे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. ज्याची परफेक्ट कमेंट असेल तेही मी पिन करून ठेवल. तर आपण जर बघितलं ती पहिली जी चाचणी घेतली आपण या प्लॅटफॉर्मवरून, जो मध्य प्रदेशमध्ये आपण स्ट्रॅटोस्फिअर मध्ये थोडक्यात छोटे विमानं पाठवण्यासाठी याला विकसित केलेलं आहे. इथं जी चाचणी घेतली तर या चाचणीमध्ये आपण जे काही जहाजवर पाठवलं किंवा विमान जे पाठवलं, जी काही
आपण इथे व्हेकल पाठवली, ती 17 किलोमीटर उंचीवर गेलेली आपल्याला बघायला मिळाली. ठीक आहे, तर आपण इथे एरियल लॉन्चिंग वगैरे करू शकतो. ठीक आहे, तर हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे. एरियल म्हणजे सरळ ते वर जाणार. ठीक आहे, तर एरियल डिलिव्हरी रिसर्च अँड डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंट आग्रा या कंपनीने हे विकसित केलेलं आहे. ठीक आहे, थोडक्यात तुम्हाला समजलं असेल मला काय म्हणायचं आहे गोष्टी. यानंतर पुढे जाऊया. बघा, स्ट्रॅटोस्फेरिक एअरशिप प्लॅटफॉर्म जो आहे ही हवेपेक्षा हलकी उच्च उंचीवर उडणारी यंत्रणा आहे, जी स्ट्रॅटोस्फिअर मध्ये दीर्घकाळ टिकून राहण्यासाठी आणि विविध मोहिमा पार पाडण्यासाठी विकसित करण्यात आलेली आहे. कधी कधी काय केलं जातं, तर जमिनीचं जे आपल्याला मॅपिंग वगैरे करायचं असतं तर त्यामध्ये याचा वापर केला जातो. अशा प्रकारच्या व्हेकलचा वापर जो आहे तर तो जमिनीचं मॅपिंग वगैरे करण्यासाठी किंवा मोजमाप वगैरे करण्यासाठी, ठीक आहे, तर त्याचा वापर जो आहे तो केला जातो. आता आपल्याला कंबाईनला मेन्सला आहे बघा त्याविषयी एक पार्ट आहे. ठीक आहे, आता मला त्याचा ऍक्च्युअल शब्द नाही आठवते. ठीक आहे, तर एरियल मॅपिंग वगैरे केलं जातं त्याने. ठीक आहे, आता पुढे जाऊन मला आठवल्यानंतर मी सांगतो तुम्हाला. डीआरडीओने ही आपण जर बघितलं तर स्ट्रॅटोस्फेरिक आपण जर बघितलं व्हेकलची चाचणी अलीकडे घेतलेली आहे. शोपूरमध्ये त्याचा प्लॅटफॉर्म बनवण्यात आलेला आहे. तर डीआरडीओची स्थापना 1958 आहे. नवी दिल्ली मुख्यालय आहे. डॉक्टर समीर व्ही कामत अध्यक्ष आहे. पहिले अध्यक्ष होते डॉक्टर व्ही एस अरुणाचलम. स्ट्रेंथ ओरिजिन इज इन सायन्स अशी डीआरडीओचं ब्रीदवाक्य आहे, बोधवाक्य आहे. 6वा क्वेश्चन, 7व्या खेलो इंडिया युथ गेम्स 2025 आयोजन कुठे करण्यात आलं? तर 7व्या खेलो इंडिया युथ गेम्स आयोजन बिहारमध्ये करण्यात आलं. मोदीजींनी याचं आयोजन सुरू झालं याची घोषणा केली. प्रमुख पाहुणे होते बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार. ठीक आहे, या गोष्टी लक्षात ठेवा. 5 ते 15 मे दरम्यान खेलो इंडिया जे काही युथ गेम्स आहे, कोणते गेम्स? युथ गेम्स. ठीक आहे, तर खेलो इंडिया युथ गेम्स जे आहे तर ते बिहारमध्ये त्याचं आयोजित केले जाणार आहे. याचा आपण शुभंकर वर प्रश्न बघितला होता मागे, आठवत असेल काही मुलांना. तर गजसिंह हा त्याचा काय शुभंकर आहे. 7वा खेलो इंडिया युथ गेम्स आहे आणि थीम आहे खेल से देश खेल से विकास अशी याची थीम आहे. यानंतर हरियाणा सरकारने मे 2025 मध्ये भारतातील पहिल्या नव्याने स्थापित केलेल्या प्रोव्हिडन्स विभागाचे आयुक्त आणि सचिव म्हणून कुणाची नियुक्ती केली? तर हरियाणाने त्यांचे जे काही वेगवेगळे मंत्रिमंडळ विभाग आहे त्यामध्ये एक प्रोव्हिडन्स विभाग किंवा फ्युचर विभाग किंवा भविष्य विभाग नावाने एक विभाग स्थापन केलेला आहे. तर भविष्यात येणाऱ्या संकटाचा सामना करण्यासाठी हा विभाग स्थापन करण्यात आलेला आहे. याचे आयुक्त आणि सचिव म्हणून अमनित पी कुमार यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर 1 मे 2025 रोजी भारतातील पहिल्या प्रोव्हिडन्स विभागाच्या पहिल्या नियुक्ती घोषित करण्यात आल्या. आपण जर बघितलं तर भविष्यात येणाऱ्या आर्थिक, तांत्रिक आणि पर्यावरणीय आव्हानांचा सामना करण्यासाठी हा विभाग स्थापन करण्यात आलेला आहे. अमनित पी कुमार या विभागाचे आयुक्त आणि सचिव ठरल्या, तर आदित्य दहिया हे संचालक ठरलेले आहे. ठीक आहे, या विभागाची घोषणा मुख्यमंत्री नायब सिंग सैनी यांनी मार्च 2025-26 मध्ये अर्थसंकल्पीय भाषणामध्ये केली होती. आजच्या लेक्चरचा मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन, भारताने मे 2025 मध्ये कोणत्या ऑपरेशन अंतर्गत पाकिस्तानच्या दहशतवादी तळावर हल्ला केलेला आहे? तर पाकिस्तानच्या दहशतवादी तळावर आपण ऑपरेशन सिंदूर अंतर्गत काय केलेला आहे? तर हल्ला केलेला आहे. आपण ऑपरेशन सिंदूर अंतर्गत काय केलेलं आहे? तर पाकिस्तानचे जे काही आतंकवादी संघटन आहे, जैसे मोहम्मद, ठीक आहे, तर असे बरेचसे त्यांचे संघटन आहे, जैसे तैयबा, तर यांच्यावर आपण हल्ला केलेला आहे आणि यांचे जे काही दहशतवादी तळ होते, ट्रेनिंग कॅम्प होते, त्यांना आपण उडवलेला आहे. यासाठी जर आपण बघितलं स्काल्प नावाचं मिसाईल जे आहे तर त्याचा वापर केलेला आहे, जे बियॉन्ड व्हिज्युअल रेंज म्हणजे आपण त्यांच्या सीमेमध्ये न जाता आपण लांबूनच हिट केलेलं आहे ही ठिकाणं. यामध्ये आपले आर्मी, नेव्ही, एअरफोर्स तिघा दलांनी समावेश घेतला होता. ठीक आहे, यावर हर्षल मॅडमने एक स्पेशल व्हिडिओ देखील बनवलेला आहे, तो तुम्ही बघू शकता. यामध्ये स्पष्टपणे सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहे. आपण 9 दहशतवादी तळांना इथं टार्गेट केलेलं आहे. 7 मे रोजी हे ऑपरेशन सुरू झालं होतं. संध्याकाळी आपण जर बघितलं तर 1 ते 1:30 वाजता हे ऑपरेशन, या ऑपरेशनला आपण काय केलेलं आहे? कंप्लीट केलेलं आहे. आता महत्त्वाचे ऑपरेशन बघू जे रिसेंट आपण सुरू केलेलं आहे. तर म्यानमारमध्ये जेव्हा भूकंप आला होता तेव्हा आपण ऑपरेशन ब्रह्मा सुरू केलं होतं. त्यानंतर सुदानमध्ये आज अशांतता निर्माण झाली होती, तेव्हा आपल्या देशांना तिथून बाहेर काढण्यासाठी ऑपरेशन कावेरी आपण सुरू केलं. युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना परत आणण्यासाठी भारताने ऑपरेशन गंगा सुरू केलं. इस्रायल आणि हमास यांच्यामध्ये जेव्हा युद्ध सुरू झालं तेव्हा आपण भारतीय नागरिकांना परत आणण्यासाठी ऑपरेशन अजय सुरू केलं. तुर्की आणि सिरियामध्ये जेव्हा भूकंप आला तेव्हा पीडित लोकांना मदत करण्यासाठी ऑपरेशन दोस्त आपण सुरू केलं.
आणि हैती या देशामध्ये भारतीय नागरिकांना परत आणण्यासाठी वाचवण्यासाठी ऑपरेशन इंद्रावती आपण सुरू केलेलं आहे. तर ही महत्त्वाची ऑपरेशन लक्षात ठेवायची आहे. त्यानंतर 9वा क्वेश्चन, नक्षलवादाचा नायनाट करण्यासाठी आणि माओवाद्याची राजकीय विचारधारा संपवण्यासाठी केंद्र सरकारने कोणतं ऑपरेशन सुरू केलं? तर बघा मित्रांनो, नक्षलवाद, जे नक्षलवादी लोक आहे ज्यांनी समर्पण केलेलं नाही सरकारसमोर, तर त्यांच्यासाठी सरकारने एक नवीन ऑपरेशन सुरू केलं, ऑपरेशन कागर नावाने. ठीक आहे, तर ऑपरेशन कागर जे आहे तर नक्षलवादाचा नायनाट करण्यासाठी सुरू करण्यात आलेलं ऑपरेशन आहे. या अंतर्गत मोठ्या प्रमाणावर इथं कारवाई जी आहे ती सरकारमार्फत करण्यात आलेली आहे. त्यानंतर वर्ल्ड टेबल टेनिस युथ स्टार स्पर्धक 2025 या स्पर्धेमध्ये अंडर-19 मुलांच्या दुहेरीचे विजेतेपद कोणी जिंकलं? तर ही टेबल टेनिसची स्पर्धा आहे. ठीक आहे, युथ स्टार म्हणून हिचं नाव आहे. तर ही स्पर्धा अंकुर भट्टाचार्य आणि अभिनंदन प्रधान या दोघांनी मिळून जिंकलेली आहे. भारताचे खेळाडू आहे, भारताला यांनी ही स्पर्धा जिंकून दिलेली आहे. आपण जर बघितलं तर या स्पर्धेमध्ये या दोघांनी जर बघितलं तर दक्षिण कोरियाच्या ली जांग मोक आणि चोई जिवूक या जोडीचा पराभव केलेला आहे. यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी परदेशी बनवलेल्या चित्रपटांवर किती टक्के शुल्क आकारण्याची घोषणा केलेली आहे? तर आपल्या देशामध्ये जे बॉलिवूड टॉलिवूडचे चित्रपट आता अमेरिकेमध्ये रिलीज होतील आणि दुसऱ्या देशाचे पिक्चर जे अमेरिकेमध्ये रिलीज होतील त्यावर 100% टॅक्स असणार आहे. म्हणजे तिकीट जर 400 रुपये असेल मुळात, तर त्यावर अजून 400 रुपये घेतले जातील, 100% टॅक्स असेल, 800 रुपये देऊन आता तिकडच्या लोकांना मूवी वगैरे बघायला जावं लागेल. ठीक आहे, तर अशा प्रकारे 100% शुल्क जे आहे ते आता आपल्याकडून घेणार आहे. म्हणजे आपल्याकडून म्हणजे आपले जे लोक तिकडे राहतात त्यांच्याकडून, आणि त्यांच्या लोकांना जर चित्रपट पाहायचा असेल तर त्यांच्याकडून. राजधानी आहे अमेरिकेची वॉशिंग्टन DC, चलन आहे $. उत्तर अमेरिका खंडामध्ये येतो अमेरिका. डोनाल्ड ट्रम्प हे 47वे राष्ट्राध्यक्ष आहे. आपण जर बघितलं सगळ्यात पहिले लोकशाही असा कोणता देश आहे ज्याने राज्यघटना स्वीकारली? अमेरिका आहे. कधी स्वीकारली? तर 1787 मध्ये. त्यांच्या राज्यघटनेतील पहिले 3 शब्द कोणते? ते वी द पीपल. आपल्या राज्यघटनेमधील सुद्धा पहिले 3 शब्द वी द पीपलच आहे आणि ते आपण अमेरिकन राज्यघटनेमधूनच घेतलेला आहे. हा सुद्धा मुद्दा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. यानंतर 72वी मिस वर्ल्ड कॉन्टेस्ट 2025 कुठे आयोजित केली जाणार आहे? महत्वाचा क्वेश्चन आहे. मिस वर्ल्ड स्पर्धा जी आहे ती आता भारतात होणार आहे. भारतामध्ये कुठे होणार आहे? तर हैदराबाद तेलंगणामध्ये मिस वर्ल्ड स्पर्धेचं आयोजन करण्यात येणार आहे. तर बघा मित्रांनो, 120हून अधिक देशातील स्पर्धक इथे सहभागी होणार आहे आणि याचं आयोजन जे आहे ते हैदराबादचं सांस्कृतिक आणि पर्यटन विभाग जो आहे तर तो याचं आयोजन जे आहे ते करणार आहे. कधी होणार आहे? तर 10 ते 31 मे दरम्यान हैदराबाद तेलंगणामध्ये ही 72वी मिस वर्ल्ड स्पर्धा जी आहे ती होणार आहे, मिस वर्ल्ड. ठीक आहे, आता आपण इथं बघितलेली 71वी जी मिस वर्ल्ड स्पर्धा झालेली आहे तर ती झेक प्रजासत्ताकच्या क्रिस्टिना पिझस्कोवा हिने जिंकली होती. ठीक आहे, 2024 मध्ये. ही स्पर्धा मुंबईमध्ये भारतामध्येच आयोजित करण्यात आली होती. आता आपण जर बघितलं यावर्षीची स्पर्धा देखील कुठं आयोजित करण्यात येणार आहे? भारतातच आयोजित करण्यात येणार आहे 72वी मिस वर्ल्ड. बघा आता इथं जर आपण बघितलं तर 2 टेस्ट क्वेश्चन आहे. पाकिस्तानच्या दहशतवादी तळावर हल्ला करण्यासाठी भारताने कोणतं ऑपरेशन सुरू केलं हे तुम्हाला सांगायचंय. आणि 7व्या खेलो इंडिया युथ गेम्स 2025 आयोजन कुठे करण्यात आलेले हे तुम्हाला सांगायचंय. आणि त्याचबरोबर राज्यसेवेसाठी तयारी करत असाल तर आपली पूर्वपरीक्षेसाठी विजयश्री बॅच आहे मित्रांनो. मुख्य प्री प्लस मेन्स प्लस इंटरव्ह्यू साठी फाउंडेशन बॅच आहे. या दोन्ही बॅच मध्ये तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी मिळणार. नोट्स, टेस्ट सिरीज, लाईव्ह लेक्चर, रेकॉर्डेड लेक्चर. फाउंडेशन बॅच मध्ये NCERT स्टेट बोर्ड. ठीक आहे, सेम कंबाईन साठी आपण फाउंडेशन बॅच सुरू केलेली. यामध्ये NCERT च्या जागी स्टेट बोर्ड तुम्हाला मिळणार आहे. ठीक आहे, बाकी प्री मेन्स लेक्चर इंटरव्ह्यू पर्यंतचं गायडन्स जे आहे ते मिळणार आहे. यशस्वी बॅच खास करून मेन्सच्या परीक्षेसाठीचे कंबाईनच्या. आणि त्याचबरोबर आता 1 जूनला जी गटक पूर्वपरीक्षा होणार आहे त्यासाठी लक्ष्य बॅच आपण सुरू केलेली आहे आणि विजेता बॅच सुरू केलेली. काय डिफरन्स आहे दोन्हीमध्ये? तर विजेता रिव्हिजन बॅच आणि लक्ष्य एक प्रॉपर डिटेल लेक्चर असणारी बॅच आहे ज्यामध्ये नोट्स आणि टेस्ट सिरीजचा देखील समावेश आहे. त्याचबरोबर तुम्ही हा आपला नोट्स पॅक परचेस करू शकता ज्यामध्ये अभ्यास मित्राच्या वेगवेगळ्या नोट्स तुम्हाला बघायला मिळतील. ठीक आहे, या सगळ्या गोष्टी तुम्हाला अभ्यास मित्र ऍप्लिकेशनवर मिळेल. आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करून ठेवा. 25,000 प्लस विद्यार्थ्यांनी ते जॉईन केलेलं आहे. आणि इंस्टाचा पेज सुद्धा जॉईन करून ठेवा ज्यावर अभ्यास विषयक रील्स आपण शेअर करत असतो. मग थांबूया मित्रांनो, आता आपण इथं भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये. लेक्चर आवडला असेल लेक्चर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थांबूया इथं, भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये. चलो बाय बाय एव्हरीवन, जय हिंद.